श्री स्वामी समर्थ. शनी होणार अधिक पॉवरफुल. मेष कर्क मकर राशींना दिवाळीपर्यंत बंपर लाभ. शनीची वक्री चाल, कर्जमुक्ती, 7.5तून दिलासा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. शनी अधिक पॉवरफुल होणार आहे आणि यामुळे काही राशींना भरपूर लाभ मिळणार आहे. त्या राशी कोणत्या आणि त्यांना कोणते लाभ मिळणार हे सविस्तर जाणून घेऊ. 2026 मध्ये शनी वक्री होणं म्हणजेच शनीची चाल उलटी होणं हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. साधारणपणे हा वक्री कालावधी सुमारे 138 दिवसांचा असतो आणि या काळात शनी आपल्या कर्मांची परीक्षा घेतो, पण त्याचवेळी योग्य मेहनतीचं फळही देतो. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. शनी वक्री म्हणजे नेमकं काय? शनी जेव्हा वक्री होतो तेव्हा तो आकाशात उलट चालतोय असं दिसतं. याचा अर्थ जुन्या गोष्टी परत समोर येतात, अपूर्ण कामं पूर्ण करण्याची वेळ येते, कर्माचं फळ जलद मिळू लागतं, चुकीच्या मार्गावर असलेल्यांना धक्का बसतो, कर्जमुक्ती आणि आर्थिक दिलासा. या 138 दिवसांत अनेक लोकांना कर्जातून बाहेर पडण्याची संधी मिळेल. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात, आर्थिक नियोजन सुधारेल, अनावश्यक खर्चावर नियंत्रण येते, मेहनतीचे फळ हळूहळू दिसायला लागते. विशेष म्हणजे ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत त्यांना अचानक लाभही होऊ शकतो. 7.5 आणि ढय्या मिळणार दिलासा. शनी वक्री असताना काही लोकांना 7.5चा ताण कमी झाल्यासारखा वाटतो. मानसिक तणाव कमी होतो, अडथळे थोडे सैल होतात, पण लक्षात ठेवा, हा पूर्ण सुटकारा नसून तात्पुरता दिलासा असतो. त्यामुळे शिस्त आणि संयम कायम ठेवणे गरजेचे आहे. मेष रास, संघर्षातून यशाकडे झेप. या 138 दिवसांत तुमच्यासाठी मोठे बदल दिसून येतील. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि तणाव जाणवेल, पण हळूहळू सगळे तुमच्या बाजूने फिरायला लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. जे काम खूप दिवसांपासून अडकले होते ती अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. पैशांच्या बाबतीत सुरुवातीला थोडी चढउतार राहतील, पण नंतर स्थिरता येईल. एखादा नवीन इन्कम सोर्स सुरू होण्याची शक्यता आहे. मित्र किंवा ओळखीच्या लोकांमुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबात थोडे मतभेद होऊ शकतात, पण शांत राहिलात तर सगळं सुरळीत होईल. प्रेमसंबंधात थोडी परीक्षा घेणारा काळ असेल, पण खरी नाती अधिक मजबूत होतील. तुमच्या स्वभावातील उतावळेपणा कमी करा. संयम ठेवलात तर मोठं यश तुमच्याकडे येणार आहे. हा काळ तुमच्यासाठी कष्ट करा आणि फळ घ्या असाच आहे. कर्क रास, स्थैर्य आणि समाधानाचा काळ. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच दिलासा देणारा ठरेल. गेल्या काही महिन्यांपासून जे तणाव आणि चिंता होती ती आता हळूहळू कमी होईल. घरगुती वातावरणात शांतता आणि आनंद वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला आहे. जुनं अडकलेलं पैसे परत मिळू शकतात. प्रॉपर्टी, जमीन किंवा घराशी संबंधित व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम दिसतील. नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता येईल. नवीन संधी मिळू शकतात, पण निर्णय घेताना घाई करू नका. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या, विशेषतः पोट आणि तणावाशी संबंधित त्रास टाळा. प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नातं अधिक मजबूत होईल. हा काळ तुमच्यासाठी मानसिक शांती आणि समाधान देणारा आहे. मकर रास, मेहनतीचं सोनं होणार. मकर राशीच्या लोकांसाठी शनी वक्री हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. कारण शनी तुमचा स्वामीग्रह आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव जास्त जाणवेल. गेल्या काळात तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात होईल. करिअरमध्ये मोठी प्रगती दिसून येईल. एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते जी तुमचं स्थान उंचावेल. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. व्यवसायात नवीन डील किंवा करार होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. कर्ज कमी होईल किंवा पूर्ण फेडण्याची संधी मिळेल. बचत वाढेल आणि पैशांचं योग्य नियोजन करता येईल. अचानक एखादा मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जुने वाद मिटतील. आरोग्य सुधारेल, पण कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हा काळ तुमच्यासाठी परिश्रमाचे सोने करणारा आहे. संयम, प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवलं तर मोठं यश निश्चित आहे. काय काळजी घ्यावी? शनी वक्री काळात काही गोष्टी टाळा. आळस आणि टाळाटाळ, खोटं बोलणं किंवा फसवणूक, अनावश्यक खर्च, नकारात्मक विचार. शनी न्यायप्रिय आहे. चुकीचं केल्यास शिक्षा, योग्य केल्यास बक्षीस. उपाय: शनिवारी शनिमंत्र जप. ओम शं शनैश्चराय नमः. गरिबांना काळ्या वस्तूंचं दान. वडीलधाऱ्यांचा आदर करा. प्रामाणिकपणे काम करा. शनी वक्री 2026 हे 138 दिवस प्रत्येकासाठी काहीतरी शिकवणारे आहेत, पण मेष, कर्क आणि मकर राशींना विशेष लाभ देणारे ठरतील. हा काळ म्हणजे तुमच्या जुन्या कर्मांचा हिशोब आणि नवीन संधींचा संगम आहे. ज्यांनी मेहनत केली आहे त्यांना फळ मिळणारच. ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना सुधारण्याची संधी मिळणार.
आणि ज्यांनी संयम ठेवला आहे त्यांच्यासाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरणार. दिवाळीपर्यंत आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील. फक्त विश्वास ठेवा आणि योग्य मार्गावर राहा. शनी वक्री 2026 हे 138 दिवस जीवन बदलवणारे ठरू शकतात. मेष, कर्क आणि मकर राशींना विशेष लाभ दिसतोय, पण प्रत्येक राशीसाठी हा काळ कर्म सुधारण्याची संधी आहे. योग्य दिशा, संयम आणि मेहनत असेल तर दिवाळीपर्यंत मोठा बदल अनुभवता येईल. धन्यवाद.